ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने आजची स्वामी समर्थ महाराजांची कथा आहे. जय स्वामी समर्थ महाराज माझ्याकडून वधून घेते ते मी तुमच्याकडे थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न. सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांची ज्या भक्तावर कृपा झाली त्या भक्ताचं कल्याणच झालं. कारण एक नेहमी होते त्यांची रामावर खूप मोठी श्रद्धा होती. मी प्रभू रामचंद्राचं दर्शन करेल असं सतत त्यांचं भजन चालू असायचं. मला राम भेटेल, मला राम भेटेल. आणि एक दिवस ते फिरत फिरत त्या अक्कलकोट मध्ये आले आणि स्वामींकडे बघत होते. आणि स्वामींकडे बघत असताना त्यांना भानच राहिलं नाही आपण कोणाकडे बघतोय. आणि प्रभू रामचंद्राचं भजन चालू होतं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन आपलं चालू होतं. महाराज असे शांत बसले, महाराज असे स्मित सुंदर असे हसत होते आणि त्याचं भजन ऐकत होते. तो इतका तल्लीन झाला भजनामध्ये आणि तल्लीन होता होता मुखामध्ये केव्हा श्री स्वामी समर्थ नाम चालू झाले त्यालाही कळलं नाही. आणि भजन चालू असताना तो भानावर आला. महाराज त्याला नाव माहित नाही, काहीच माहित नाही. तो फक्त श्रीराम जय राम जय जय राम म्हणत म्हणता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ म्हणू लागलेला. आणि ज्यावेळेस भानावर आला स्वामीकडे बघू लागला आणि त्याने बघितलं आपण कोणता मंत्र बोलतोय. तो विचार करत राहिला आणि तेवढ्या बाकीचे फक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नामच म्हणून चालू होतं. तो विचार पडला हे भजन माझ्या मुखामध्ये आलं कुठं. स्वामी जवळ गेला, स्वामींचं दर्शन केलं. महाराज त्याच्याकडे बघत होते आणि बघत असताना त्याला एक आनंद झाला की प्रभू स्पर्श मला झालेला आहे. माझ्या प्रभू रामचंद्राचा स्पर्श मला झालेला आहे. माझा राम मला भेटलेला आहे असं मनामध्ये त्याचा आनंद होऊ लागलेला होता. महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि तिथून निघून गेला. आणि अशा वेळेस महाराजांकडे एक सोलापूरचे परशुराम नारायण परशुराम सोलापूर हे स्वामीचे निश्चय भक्त होते. कायम स्वामीचे दर्शन आहे. यांना स्वामींचं दर्शन केल्याशिवाय चैनच पटायचं नाही. सतत स्वामींची सेवा करायची. सोलापूर यायचं स्वामींची सेवा करायची. हे तिथं आलेले होते आणि स्वामींची सेवा करत होते. हा घरी गेला आणि रात्री त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. साक्षात ब्रह्मांड नायकाने प्रभू रामचंद्राचं दर्शन दिलं. तो साक्षात बोलतोय स्वामींशी आणि स्वामी राम अवतारामध्ये त्याला दर्शन देत आहे, त्याला आशीर्वाद देत आहे आणि गुरुमंत्र देत आहे. स्वप्नामध्ये पूर्ण डोळे ओले चिंब झाले होते. स्वामींचं दर्शन घेत होता. हा नेने स्वामींचे चरण घट्ट पकडून होता तिथे. जसं जणू काही आपल्या समोर सर्व घडतंय, स्वप्नामध्ये काहीच नाही असं त्याला जाणवत होतं. सकाळ झाला, भानावर आला आणि जसं स्वप्न पाहिलंच नाही, प्रभू रामचंद्र मला साक्षात भेटले अशी अनुभूती त्याला जाणवू लागली. त्या मनामध्ये विचार केला स्वामी तिथं दिसत नाही, प्रभू रामचंद्र दिसत नाही, मग मी स्वप्न पाहिलं का साक्षात बघितलं. त्याने मला त्यांच्याशी उपदेश त्यांनी मला दिला, तो साक्षात पाहिला. स्नान केलं आणि वटवृक्षाच्या छायेमध्ये स्वामींना भेटायला आला. आणि त्यावेळेस हे परशुराम नारायण परशुराम सोलापूर त्यांची सेवा करत होते स्वामींची. हा त्यांच्या समोर आला आणि स्वामींना स्वप्नाचा वृत्तांत सांगणार तेवढ्याच स्वामी बोलू लागले, अरे नेन्या झालं रजन, झाला आनंद. अरे तुला रामाची वेळ ओळखायची होती म्हणून तुला भेटून घेतला आम्ही, साक्षात तुला दर्शन दिलं. काय बोलता स्वामी, मला स्वप्न जे पडलं ते तुम्ही साक्षात बोलताय स्वामी. माझ्या स्वप्नाचा वृत्तांत स्वामी महाराज तुम्ही सांगताय. हो
आमच्या भक्तांची आम्हाला काळजी आहे. आमचे भक्त जे आम्हाला प्रिय असतात त्यांच्या मनामध्ये काय हालचाल चालू ही आम्ही ओळखत असतो. नेहमी आनंद झाला आणि स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाले, स्वामींची सेवा करू लागले. हे सोलापूरकर हा दृष्टांत बघत होते आणि मनामध्ये विचार येत होता, मला स्वामी कधी दृष्टांत देतात. स्वामी प्रत्येकाला काही ना काही दृष्टांत देतात, प्रत्येकाला काही ना काही देतात, त्याच्या मनात ओळखतात. मला कधी देतील? मी स्वामींची रोज सेवा करतो, पण त्याच्या मनामध्ये भाव निर्माण झाला, स्वामींना प्रसन्न करून घ्यायचा, स्वामींनी काहीतरी दृष्टांत द्यावा, हा त्याच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली. स्वामींची सेवा झाली, तो सोलापूरला आपल्या घरी आला. आपली नित्य सेवा स्वामींचं नामस्मरण चालू होतं आणि अशातच त्याला मूळ व्याधी झाली. त्याला मूळ व्याध जेव्हा झाला, सर्व रक्तस्राव होऊ लागला. वैद्यांना दाखवलं, फरक काहीच पडत नव्हता. महिना झाला, स्वामींचं फक्त नामस्मरण चालू आहे, नामस्मरण चालू आहे, फरक कुठेच पडत नाही. मी एका डॉक्टरांकडे गेले आणि तिथं त्याचं ऑपरेशन झालं. पण ऑपरेशननी त्याचं दुखणं बरं व्हावं, पण त्यापेक्षा जास्त वाढलं आणि रक्तस्राव थांबायचं नाव घेत नव्हतं. आणि त्यावेळेस तो वकील असल्यामुळे त्याच्या नोकरीवर त्याला परिणाम होऊ लागला. घरामधले आता 6 महिने झाले सगळे वैतागले त्याच्या दुखण्यावर. रोजचं याला उचलून न्यावं, रोजचं त्याचं आवरावं, त्याला सुद्धा कंटाळा, आता जगूच नाही. कारण त्या दुखण्याने मला इतकं हैराण केलेलं आहे, बस आता सहन होत नाही. आणि त्यावेळेस त्यांना आठवण झाली, आपण स्वामींना संदेश पाठवूया. त्यावेळेस मोराजी पंत होते, स्वामींच्या सेवेत असायचे. त्यावेळेस त्यांनी त्यांना पत्र लिहिलं, मला अशी अशी व्याधी झालेली आहे, तर तुम्ही स्वामींना सांगावी आणि मला त्या व्याधीतून मुक्त करावं. हा संदेश मोराजी पंतांना येऊन पोहोचला, त्यांनी वाचला. आता स्वामींना सांगायचं, कारण की स्वामींना सांगणं म्हणजे साधी गोष्ट नव्हती. स्वामी पुढे धाडस कसं करावं, कारण की स्वामींना काही गोष्टी आवडत नव्हत्या. त्याला फरक पाहायचा म्हणजे त्याने समोर आलं पाहिजे, स्वामींच्या समोर उभं राहिलं पाहिजे आणि आपण स्वामींना सांगावं कसं. म्हणून सकाळी स्वामी महाराज गणपतरावांच्या घरी बसले होते. गणपतराव जोशी यांच्या घराजवळ एक विहीर आहे, त्या विहिरीच्या कट्ट्यावर स्वामी महाराज बसलेले होते. आणि बसलेले असताना महाराज हसत होते, गप्पा गोष्टी स्वामींच्या चालल्या होत्या. आणि त्यावेळेस मोराजी पंत तिथे येऊन पोहोचले. मनामध्ये विचार आला, स्वामींचा मूड चांगला दिसतोय, ह्या सोलापूरला काही दुखणं झालं ते आपण स्वामींना चिठ्ठीमध्ये आलेला संदेश हा वाचून दाखवावा. आणि त्यावेळी ते स्वामींना संदेश वाचून दाखवत आहे. महाराज, अरे मोराजे काय विचार करतो, आम्ही सांगतो ना, जा त्याला काय मारायला. आम्ही सांगतो इथे गाय उभी, तिथे गोविंद प्यायला, दुसऱ्याची त्याला फरक पडेल, जा आमचा आशीर्वाद तू निघून जायचो. महाराज एवढंच बोलले. मोराजी पंतांना आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरात त्यांनी पत्र लिहिलं सोलापूर नारायण सोलापूरकरांना की महाराज सांगताय गाईचं गोमित्र प्यावं, त्यामध्ये तुमची व्याधी दूर होईल. नारायणरावांना पत्र मिळालं आणि त्यांनी गाईचं गोमित्र प्राशन केलं. आणि असा काही चमत्कार घडला की त्यांना क्षणाचाही विलंब न करता ते गोमित्र घेताना ती व्याधी होती का नाही अशी नाहीशी झाली. ते विचार करू लागले, मला कुठलं दुखणं नाही, मी चालू शकतो, फिरू शकतो. जो अशक्तपणा आलेला आहे तो सुद्धा मला करू लागलेला आहे. ते नाचू लागले, अरे मला ब्रह्मांड नाही काही माझ्या कृपा केलेली. आणि तिथे ते स्वामींच्या नामस्मरणात गाजू लागले आणि तिथे स्वामींचे नामस्मरण घेऊ लागले. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, महाराज श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, सद्गुरु स्वामी समर्थ, जय जय स्वामी. स्वामींचं नामस्मरण घेत होते, भजनामध्ये तल्लीन होऊन गेलेले होते आणि
आणि त्यात त्यांची पत्नी आली. अरे माझा नवरा आजारी होता ना, तो नाचू राहिला, हे नाटक तर नाही करत ना. त्या पती समोर आले आणि नारायणराव सांगू लागले, स्वामींनी मला गाईचं गोमित्र प्यायला लावलं, त्याच्यामध्ये माझी व्याधी दूर झाली, आता आपल्याला अक्कलकोटला गेलं पाहिजे. नारायणराव अक्कलकोटला आले आणि स्वामी महाराजांचा दरबार भरलेला होता. त्या दरबारामध्ये स्वामींकडे बघताय आणि ज्यावेळेस ते स्वामींकडे बघत होते की जसं मी स्वामींना कधी बघितलंच नाही असं स्वरूप स्वामींचं त्यांना दिसत होतं, की माझ्याकडे शब्द नाही की स्वामींचं स्वरूप कसं मांडावं, की माझ्याकडे शब्द नाही की स्वामी कसे दिसताय, काय बोलावं, तोंडाचे शब्द फुटत नाही असे मला स्वामी दिसताय. कारण की त्यावेळेस स्वामी महाराज ब्रह्मांड अवतारामध्ये त्यांना दर्शन देत होते. स्वामींच्या चेहऱ्यावर इतकं तेज होतं, हजारो सूर्य एकत्र व्हावे आणि त्याच्यातून एक सूर्य तयार व्हावा आणि ते तेज माझ्या स्वामींच्या चेहऱ्यामधून निघावं आणि ते चेहऱ्यामधून निघालेलं तेज त्या नारायणरावांच्या चेहऱ्यावर पडावं आणि त्यांनी हात जोडावे, स्वामींकडे बघावं. स्वामी हे डोळे निपून जात आहे, स्वामी तुमचं स्वरूप नाही दिसत. स्वामी पावलं टाकत टाकत स्वामी जवळ पोचताय, पत्नी मागे आणि जो नेने स्वामींकडे दृष्टांत घेऊन उभा होता आणि त्यावेळेस हे दृष्टांत बघत होते, त्यावेळेस नेने स्वामींच्या पायांजवळ बसलेला होता आणि यांना आलेला अनुभव स्वामींकडे येऊन सांगत होते. माझा हात जोडले स्वामी महाराज. आणि त्यावेळेस या नारायणरावला महाराज गण्या म्हणत असे, गणपती म्हणत असे. काय गणपती नाही तर गण्या म्हणून आवाज देत असे स्वामी महाराज. महाराज बोलले, अरे गण्या काय म्हणतो तुला रक्तस्राव, अरे व्याधी बरी झाली का लोकांना तमाशा म्हणला तू. आणि स्वामी महाराज खदा 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 असू लागले त्या ठिकाणी. हा हात जोडतोय आणि डोळ्यामधून अश्रू वाहत आहे. महाराज तुमच्या आशीर्वादाने माझी व्याधी दूर झाली स्वामी महाराज. आता कुठली नाही व्याधी राहिली, फक्त तुमच्या चरणांची सेवा बाकी राहिली स्वामी महाराज. हा नेने त्यांच्याकडे बघतोय. त्यावेळेस स्वामी महाराज सांगतात, अरे नेन्या तुला आम्ही रामाच्या स्वरूपात दर्शन दिलं, त्यावेळेस हा मनामध्ये विचार करत होता आम्हाला दृष्टांत देते नाही स्वामी. स्वामी आमच्यावर प्रसन्न होत नाही म्हणून याच्यावर प्रसन्न झालो, म्हणून याला मुलगाच आम्ही देऊन टाकला. आणि स्वामी परत कदा कदा असू लागले. आणि त्यावेळेस या नारायणरावांच्या मनामध्ये जो प्रश्न पडलेला होता, स्वामी महाराज मला दृष्टांत देत नाही, मला दर्शन देत नाही, आणि तो दृष्टांत त्यांना आठवला की मनामध्ये मी जो विचार केला होता, मी स्वामींची सेवा करत होतो, स्वामींचा स्पर्श करत होतो आणि स्पर्श करत असताना माझ्या मनातला भाव स्वामींनी ओळखला होता. म्हणून स्वामींनी माझी इच्छा पूर्ण करण्यासाठी मला ती व्याधी दिली आणि ते क्षमा मागू लागले. स्वामी मी तुमची परीक्षा बघितली. अरे परीक्षा होतोस, अरे आमची परीक्षा होतोस म्हणून तुला आम्ही दुःख दिलं आणि त्या दुःखामध्ये तू आमच्या जवळ होतोस का नाही. आम्ही वाट बघतो, अरे 6 महिने लागले आम्हाला भेटायला, आज आलास. स्वामी क्षमा असावी, स्वामी क्षमा असावी. यावेळेस मनामध्ये मी असे कधी विचार करणार नाही. स्वामी तुमच्या चरणांना घट्ट पकडून कायम तुमची सेवा करेल. स्वामी तुम्ही जे द्याल ते मी माझ्या पदरात पाडून घेईल स्वामी महाराज. आणि स्वामी कदा कदा असू लागले. नेने सुद्धा स्वामी पुढे हात जोडत होता, कारण त्याच्या मनामध्ये जी संकल्पना होती मला प्रभू रामचंद्राचं दर्शन घ्यायचं होतं. स्वामींनी त्याला स्वप्नामध्ये दृष्टांत दिले होता. आणि इकडं नारायणरावाची इच्छा होती की मला स्वामी कधी प्रसन्न होती, कधी दृष्टांत देते, आणि स्वामींनी त्याला दृष्टांत दिला होता. दोघं जण स्वामी पुढे हात जोडत होते आणि स्वामी महाराज दोघांनी एकच आशीर्वाद देत होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. ही स्वामी लीला, या स्वामींची लीला अशी आहे. स्वामी महाराज कधी कशी परीक्षा बघतील हे कधीच सांगता येत नाही. आपण कधी कधी स्वामींच्या मंदिरात जातो, स्वामींकडे बसतो, स्वामींचं स्वरूप पाहतो आणि त्यावेळेस आपल्या स्वमनामध्ये शंका येते, स्वामी महाराज सर्वांची इच्छा पूर्ण करतात, मी पण तुमच्या दरबारात येते, मग माझी का करत नाही. त्यावेळेस आपण आपल्या ब्रह्मांड नायकाला संकटात टाकत असतो. मग महाराज त्यावेळेस आपल्या अनेक परीक्षा बघत असतात आणि त्या परीक्षेमधून आपल्याला फळ देत असतात. ज्यावेळेस आपल्या परीक्षा होतात, महाराज संकटात टाकतात, त्यावेळेस समजायचं महाराजांनी आपल्याला जवळ केलेले, आपल्यामध्ये
संकट पेलण्याची ताकद माझ्या ब्रह्मांड नायकाने दिलेली, म्हणून मला ते संकट दिलेले. संकट इतर कुणालाही भगवंत देतच नाही. संकट त्यालाच देतो ज्याच्यामध्ये संकट पेलण्याची ताकद असते आणि ती फक्त स्वामी भक्तांमध्ये असते. आणि तो भक्त ते संकट पेलत असतो आणि विश्वास स्वामींच्या चरणी ठेवत असतो, त्या ब्रह्मांड नायकाच्या चरणी ठेवत असतो. आणि त्यावेळेस स्वामी महाराज बघतात माझा भक्त त्या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेला आहे आणि त्यावेळेस त्याला आशीर्वाद देतात. मग त्याच्या मनामध्ये आजपर्यंत जे संकट आहे, जी इच्छा आहे, ती स्वामी महाराज परिपूर्ण करत असतात. आणि त्यावेळेस त्याच्या परिपूर्ण झाल्यावर महाराज सदैव त्याच्या पाठीशी असतात. त्या भक्ताला आयुष्यात कधीच काही कमी पडू देत नाही, कारण की तो ब्रह्मांड नायक. अशी ब्रह्मांड नायकाची कृपा आपल्यावर होती, प्रत्येक भक्तावर होती. प्रत्येक भक्ताला अनुभव येत आहे आणि त्या भक्तांना अनुभव येत आहे का महाराज त्यांच्या कृपा करून जातात. आणि त्यांना जेव्हा समजतं मला स्वामींनी माझ्यावर कृपा केलेली, आणि त्यावेळेस सतत स्वामींचं नाव त्यांच्या मुखामध्ये असतं. तसंच स्वामी महाराजांची येत्या 4 तारखेला डिसेंबर मध्ये दत्त जयंती, दत्त जन्म उत्सव आपल्या मठामध्ये होणार आहे. 4 तारखेला 4 डिसेंबर रोजी वार गुरुवारी आपल्या मठामध्ये दत्त जयंती उत्सव होणार आहे. सर्वांनी दत्त जयंतीच्या उत्सवासाठी आपल्या मठामध्ये यायचे. सकाळी स्वामींचा अभिषेक होईल. ज्यांना स्वामी चरित्र पारायण करायचे असतील त्यांनी सकाळी 7 वाजता स्वामी चरित्र पारायणास सुरुवात करायची. त्यानंतर 11 वाजता यज्ञ होईल, 12 वाजता महाआरती होईल आणि सायंकाळी दत्त जन्म उत्सवाची तयारी होईल. 12:30 ते 1 वाजता फराळाचा कार्यक्रम मठामध्ये होईल. कारण दत्त जयंती असल्यामुळे दर दत्त जयंतीला आपण खिचडीचा फराळ देत असतो उपवास म्हणून. आणि सायंकाळी दत्त जन्म आणि दत्त जन्माचा पाळणा मठामध्ये होईल. दत्त जन्म कसा झाला त्याच्यावरचं प्रवचन दत्त जयंतीच्या दिवशी होईल. कारण दत्त संप्रदाय सुरू झाला आणि जे दत्त अवतारी आपले स्वामी समर्थ महाराज यांचं आपल्याला जन्म बघायचा आहे, तर सर्वांनी दत्त जयंतीच्या दिवशी मठामध्ये हजर राहायचंय 4 तारखेला. म्हणजे आपल्याकडे फक्त 15 ते 20 दिवस बाकी आहे त्या गोष्टीला. तर सर्वांनी 4 तारीख लक्षात ठेवायची आणि 4 तारखेला दत्त जयंतीसाठी मठामध्ये श्री स्वामी